दंड, खटला व शिक्षा हे एक प्रोव्हिजन याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजरी झाली तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आला आहे की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक ऑथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी. मी आजपर्यंत अनेक देशांमध्ये फिरलोय, अनेक लोकांना भेटलो. कुणी केली तर त्याला 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपये, ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक ऑथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर त्याला 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तर मला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड. वैध परवानाशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड. अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड. चुकीचे नामकरण असलेले, ज्याला मिसलेबलिंग म्हणतो, ते 3 लाख रुपयापर्यंतचा दंड. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंतचा दंड. अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंतचा दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहे. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढे स्ट्रिक्टली झाले नसतील, बट इथून पुढे 100% होतील आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या इंडस्ट्रीवरती, हेल्थवरती अल्टिमेटली होईल. जे आपल्याला आपण जे कॅम्पेन घेतलेलं आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, तर सेफ फूडच्या पार्ट मधला हा एक पार्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम करतो. आम्ही स्पेसिफिकली विचारला यासाठी कारण की फक्त धारावी हे आपण रजिस्टर्ड आस्थापनांबद्दल बोलतोय. धारावी असेल किंवा मुंबईत ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर स्लम पण नाही, आपण कुठेही गेलो तरी रस्त्यावरती स्टॉल लावतात, पण ते जे अन्न शिजवतात ते त्यांच्या घरी शिजवतात आणि ते काय रजिस्टर्ड असतं तसं नाही, पण त्यांच्यावरती पण ते पण रडारवरती असणार. ऑफकोर्स सगळेच मी सांगितलं, सगळ्या आस्थापना याच्यामध्ये काम करतात, त्या सगळ्या आल्या. मग ते जर घरी बनवत असेल तर घरची स्वच्छता व्यवस्थित पाहिजे आणि तिथं जे विकतात तिथे पण ते व्यवस्थितपणे पाहिजे. हे स्टँडर्ड त्यांना पाळावं लागतील. त्यांना अवेअरनेस पाहिजे, तर अवेअरनेस रजिस्ट्रेशन म्हणजे 1.5 कोटीपर्यंत रजिस्ट्रेशन असतं. 1.5 कोटीच्या वरती टर्नओव्हर असलेलं लायसन्स असतं, मॅन्डेटरी. आपल्याकडे जवळजवळ 11.5 लाख लायसन्स होल्डर किंवा रजिस्टर्ड आहेत महाराष्ट्रात, म्हणजे टोटल याच्यामधले. त्याच्यामधले फूड याच्यामध्ये 4-4.5 लाखाच्या आसपास आहेत. म्हणजे इट्स नॉट अ स्मॉल नंबर, इट्स अ बिगेस्ट नंबर इन इंडिया. बरोबर ना? जवळजवळ 4-4.5 लाख आपल्या फूड बिझनेस ऑपरेटर जे फूड सेक्टरमध्ये काम करतात तेवढेच आहे. त्याचा स्मॉल नंबर नाही आपल्याकडे आणि तो वाढतोय. म्हणजे 31 मार्चला आम्ही आकडा बघितला तर अराउंड 11,30,000 होता, आता 11,61,000च्या आसपास गेलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.